नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग या पाठाचा दुसरा भाग पाहणार आहोत. प्रस्तावना. आपण पृथ्वीच्या ज्या भागावर राहतो त्याला पृथ्वीचा पृष्ठभाग असे म्हणतात. तर पृथ्वीचा अंतर्गत भाग म्हणजे जमिनीच्या आतील भाग होय. या पाठात पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. पहा, या पाठातील अभ्यास घटक किंवा महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आहेत: 1. पृथ्वीचे अंतरंग, त्यामध्ये भूकवच, प्रावरण, गाभा. 2. भूकंप लहरी, यामध्ये प्रकार, पृथ्वीचा अंतर्गत भागातील प्रवास. 3. पृथ्वीचे आवरण, त्यामध्ये चुंबक आवरण. या सर्व घटकांचा आपण सविस्तर अभ्यास पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी समोर आकृती दिसत आहे किंवा जी प्रतिमा दिसत आहे ती आहे पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा. याचा आपल्याला आज सविस्तर अभ्यास करायचा आहे. ही जी आकृती आहे ही आकृती तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 12 वरती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी या आकृतीचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे आणि या आकृतीचे निरीक्षण करायचे आहे. पहा की या आकृतीमध्ये भूकवच, प्रावरण आणि गाभा हे घटक दिलेले आहेत. त्याचबरोबर भूकवचामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच. प्रावरणामध्ये उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण, आणि गाभामध्ये बाह्य गाभा आणि अंत गाभा. याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहा की सुरुवातीला आपण पाहूया भूकवच. भूकवच पृथ्वीचा सर्वात वरचा भाग. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. पहा इथं दिलेला आहे मुद्दा. भूकवच पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर पृथ्वीच्या बाह्य थंड व घन भागाला पृथ्वीच्या बाह्य थंड व घन भागाला भूकवच म्हणतात. पृथ्वीच्या बाह्य थंड व घन भागाला भूकवच असे म्हणतात. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. पहा मग सरासरी जी जाडी आहे ही सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते. 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. त्याचबरोबर भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वत श्रेणीखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी असते. आणि भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस तापमान असते. तुम्हाला याच्यासाठी पान नंबर 12 वरची आकृती पाहायची आहे, पाठ्यपुस्तकातील पान नंबर 12. आता पहा की हे जे भूकवच आहे या भूकवचाचे 2 उपविभाग पडतात. भूकवचाचे 2 उपविभाग पडतात. त्यामध्ये आपण पाहूया कोणते आहेत ते. 1. खंडीय कवच. खंडीय कवच. पहा की भूखंड प्रामुख्याने
भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी खंडीय कवच म्हणजेच भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहेत. या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडाय कवचाची घनता ही 2.65 ते 2.90 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे आणि या थरात प्रामुख्याने ग्रेनाइट खडक आढळतात. या थरामध्ये प्रामुख्याने ग्रेनाइट खडक आढळतात. पहा, याच्यामध्ये दुसरा जो उपविभाग आहे तो आहे महासागरीय भूकवच. हा काय आहे तर भूकवचाचा दुसरा थर आहे आणि हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे. पहा, महासागरीय भूकवचामध्ये सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने तो थर बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. याला काय नाव होते तर सायमा असे नाव होते. खंडीय जो कवच आहे हा खंडीय कवच हा सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेला आहे आणि महासागरीय भूकवच जो आहे हा महासागरीय भूकवच सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने त्याचा थर बनलेला आहे आणि याला पूर्वी काय म्हटले जात असेल तर सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी ही 7 ते 10 किलोमीटर आहे. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता ही 2.9 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात आणि खंडीय कवचामध्ये कोणता खडक येतो तर ग्रॅनाइट आणि महासागरीय भूकवचामध्ये बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. पहा चित्र महासागरीय भूकवच. त्यानंतर पहा, हे नेहमी लक्षात ठेवा की पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्य पहा, आता इथं कमी घनता आणि जास्त घनता. तर सिलिकॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम यांची घनता काय आहे तर कमी आहे आणि निकेल आणि आयर्न यांची घनता काय आहे तर जास्त आहे. सिलिकॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम यांची घनता ही कमी आहे आणि निकेल आणि आयर्न यांची घनता काय आहे तर जास्त आहे. पहा, तुम्हाला माहीत आहे का की खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने शोधून काढले. काय काढले शोधून तर खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे आणि म्हणून या
म्हणून या विलकतेला कॉन्रॅड विलकता हे नाव दिले आहे. कॉन्रॅड विलकता हे नाव दिले आहे. पहा हे दुसरं चित्र. भूकवच व प्रावरण. भूकवच व प्रावरण यांच्यात विलकता आहे हे ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव मोहोरोवेसिक होते. मोहोरोवेसिक होते. त्यामुळे या विलकतेला मोहोविलकता असे नाव देण्यात आले आहे. याने काय केलेले आहे तर भूकवच व प्रावरण यांच्यात विलकता आहे हे शोधून काढलेले आहे. त्यानंतर हे पहा की प्रावरण व गाभा. प्रावरण व गाभा यांच्यात विलकता आहे. प्रावरण व गाभा यांच्यात विलकता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलकता शोधून काढली. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलकता शोधून काढली. त्या विलकतेला गटेनबर्ग विलकता हे नाव देण्यात आलेले आहे. प्रावरण व गाभा यांच्यात काय आहे तर विलकता आहे. हे कोणी शोधून काढलं तर गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने शोधून काढले आणि त्या विलकतेला गटेनबर्ग विलकता हे नाव देण्यात आले. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे प्रावरण. ते काय आहे प्रावरण. या प्रावरणामध्ये उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 भाग आहेत. प्रावरणाचे 2 उपविभाग पडतात. त्याच्यामध्ये उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. पहा त्याची माहिती आपण अभ्यासूया. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. कोणते भाग आहेत ते उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही आहे आणि याच भागात शिलारस कोटी आढळतात. याच भागात शिलारस कोटी आढळतात ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागात दुर्बलावरण असेही म्हणतात. प्रावरणाच्या या भागाला दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. कशामुळे तर प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडत असतात. पहा की या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअसपर्यंत असावे असे अनुमान काढलेले आहे. तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी ही घनता जी आहे ही घनता 4.5 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. आणि निम्न प्रावरणाची घनता ही 5.7 ग्रॅम
प्रति घन सेंटीमीटर असते. पहा त्यानंतरचा जो मुद्दा आहे गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खोली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. गाभ्याची जाडी ही 3471 किलोमीटर आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात. या थराचे 2 भाग पडतात. पहा सुरुवातीला आपण अभ्यासूया बाह्य गाभा. ही समोर तुमच्या जी आकृती दिसत आहे ती आकृती आहे बाह्य गाभ्याची. बाह्य गाभा हा गाभ्यातील वरील स्तर आहे. हा भाग निम्न प्रावरणाच्या खाली आहे. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत बाह्य गाभा आढळतो. त्याची घनता 9.8 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. भूकंपाच्या दुय्यम लहरी, पहा हे वाक्य महत्त्वाचे, भूकंपाच्या दुय्यम लहरी बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाहीत. त्यावरून बाह्य गाभा द्रवरूप किंवा अर्ध द्रवरूप स्वरूपात असावा असे अनुमान केले जाते. बाह्य गाभा द्रवरूप किंवा अर्ध द्रवरूप स्वरूपात असावा असे अनुमान केले जाते. तर भूकंपाच्या प्राथमिक लहरी बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकतात. प्राथमिक लहरी, भूकंपाच्या प्राथमिक लहरी बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकतात. बाह्य गाभ्याच्या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाहांची निर्मिती होते. त्याचबरोबर बाह्य गाभ्याची घनता किती म्हटलं गेलेलं आहे तर 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान, द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस इतके आहे. पहा की याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल. तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. हे आपण आत्ता पाहिलेले आहे. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तसेच बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. पहा आकृतीमध्ये की बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच काय म्हटले गेलेलं आहे तर यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. त्याचबरोबर म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येतो भूजनित्र कशास संबोधले जाते तर पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना
कोणत्या प्रवाहांना? तर ऊर्ध्वमुखी प्रवाह जे तयार होतात त्या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे चुंबकावरण. चुंबकावरण पृथ्वीच्या परिवलनामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहांना चक्राकार गती प्राप्त होते. चक्राकार गतीमुळे विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. पहा, चुंबकीय क्षेत्र केव्हा निर्माण होते? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहांना चक्राकार गती प्राप्त होते. चक्राकार गतीमुळे विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण असे म्हणतात. चुंबकीय आवरणामुळे पृथ्वीचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून रक्षण होते. चुंबकीय आवरणामुळे पृथ्वीचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून रक्षण होते. पाहिता आकृती दाखवलेली आहे. पाठ्यपुस्तक पान नंबर 13 याच्यावरती ही आकृती आहे. पृथ्वीचे चुंबकावरण याच्यामध्ये तुम्हाला 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत. पहा, आकृती अ पृथ्वीचे चुंबकावरण आणि ही जी दुसरी आकृती तुमच्या समोर दिसत आहे ती आहे भूचुंबकीय ध्रुव व विषुववृत्त याची ही आकृती आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे अंतर्गाभा. पहा, अंतर्गाभ्याची आकृती. अंतर्गाभा हा गाभ्यातील खालील थर आहे. खालच्या थरात काय म्हटलं गेलेलं आहे तर अंतर्गाभा हा भाग बाह्य गाभ्याच्या खाली पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंत आहे. भूपृष्ठापासून सुमारे 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत अंतर्गाभा आढळतो. हा कोणत्या स्वरूपात आहे तर हा घनरूप स्वरूपामध्ये आहे. घनरूप स्वरूपामध्ये आढळतो. अंतर्गाभ्याची घनता सुमारे 13.3 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही तुलनेने अधिक घनता असलेली मूलद्रव्य आहेत. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही तुलनेने अधिक घनता असलेली मूलद्रव्य आहेत. त्यामुळे या भागास निफे म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान हे साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके असते. पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान हे साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके असते. पहा, तुम्हाला पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 14 वरती हे आकृती दिलेली आहेत. नेहमी लक्षात ठेवा. पाठ्यपुस्तक पान नंबर 14 वरती ही आकृती आहे. आकृती अ मध्ये आता याचं विश्लेषण करत असताना आकृतीमधील डावीकडील वक्र दुय्यम लहरींचा वेग दाखवतो. आकृतीमधील डावीकडील वक्र दुय्यम लहरीचा वेग दाखवतो. एस आकाराने पहा. तर उजवीकडील वक्र प्राथमिक म्हणजे पी लहरींचा वेग दाखवतो. दुय्यम लहरींच्या वक्रात अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. आकृतीमधील टिंबांच्या साह्याने काढलेला वक्र
हा या वेगाचा सरासरी कल दाखवतो. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो. प्राथमिक लहरींच्या वक्रात देखील बदल होताना दिसतात. प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे 2900 किलोमीटरपर्यंत सतत वाढतो. दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर प्रति सेकंदाच्या दरम्यान आहे. आलेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो. गाभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाहीत. तर प्राथमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12000 किलोमीटर प्रति सेकंद इतका असतो. मात्र बाह्य गाभ्यात प्रवेश करताना हा वेग 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे टिंबरेषेने दाखवलेल्या वक्रावरून लक्षात येते. या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. पहा, या आकृतीसाठी पान नंबर 14 वरती पाहायचे. पान नंबर 14 मधील अ आकृती. त्यानंतर पहा, ही पान नंबर 14 वरची आ मध्ये आपल्याला याचं काय विश्लेषण देता येईल तर अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आ मध्ये दाखवलेला आहे. आणि याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे वक्राद्वारे गुरुत्वाकर्षण बल वाढते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यवत होते असे वक्रावरून दिसते. पहा, हे आत्ता जी सांगितलेली माहिती आहे ही नेहमी लक्षात ठेवा, या मुद्द्याखालील आहे. आकृती स्पष्ट दिसण्यासाठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 14 पाहायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण पृथ्वीचे अंतरंग याची सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. तर हा तुमचा आजचा अभ्यास असणारे स्वाध्याय. धन्यवाद.